नमस्कार महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. आज आपण अशाच सरकारी योजनाविषयी माहिती जाणून घेऊया. कारण का आपल्याला बऱ्याचशा योजना अशा माहीतच नसतात, सरकारकडून येतात आणि जातात पण. आणि आपण पाहत राहतो की गड्या योजना कधी येतील आणि मी माझ्या दवाखान्याचा खर्च कसा भागू. आणि मग माझं एवढाले खर्च, खूप अशा बिमाऱ्या असतात त्यांचा खर्च झालं, कॅन्सर झालं, एड्स झाले, ह्या बिमाऱ्या असतात यांचा आपण खर्च कसा करायचा, पैसे कुठून आणायचे. आणि अशा अभावी खूप असे लोक ट्रीटमेंट भेटत नाही. आणि मग ते लोक आपले जवळचे नातलग असो किंवा आपले जवळचे लोक असो आणि बिना ट्रीटमेंट भेटत नाही, मग त्याच्यामुळे ते आपले लोक सोडून जातात. मग त्याचं ते दुःख असते ना, ते आपण नाही सहन करू शकत. आपण म्हणजे तुम्ही झाला, आम्ही झालो, कोणीच नाही. त्याच विषयी योजना आपल्या भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. फक्त आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण या व्हिडिओमधून त्या योजनांची माहिती घेऊया. आणि आपले जवळचे नातलग झालं, आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना ह्या योजना तुम्ही सांगा आणि या योजनेचा फायदा घ्यायला त्यांना करा की कोणत्या एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत या योजना तुम्ही गरजू व्यक्तीपर्यंत तुम्ही ह्या योजना पाठवा आणि त्यांना सांगा की हे घ्या म्हणून. कारण तुमच्या आमच्या सरकारनं याचा त्रास होऊ नये. तर मग चला पाहूया भारत सरकारने कोणती योजना दिलेली आहे. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे आभा, ही योजना तर माहीतच असेल तुम्हाला. तर या योजनेमध्ये काय असतं, तर आवश्यक कागदपत्रे आपल्याला आधार कार्ड आणि आधार लिंकसोबत मोबाईल क्रमांक. आणि आभा हेल्थ कार्डचे फायदे काय आहेत, तर उपचारासाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार याची संपूर्ण माहिती असेल. मशीन अंतर्गतच प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन आणि व्हिडिओ समोर झाला टेलिमेडिसिन, ई फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतात. वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल. आभा कार्ड कसे काढावे, तर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळावर जा आणि तिथून तुम्हाला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचं कार्ड काढून भेटेल. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल तर मी पुढच्या स्लाईडवर जाते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. तर या योजनेचा उद्देश काय, तर आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपये आरोग्य संरक्षण देतं. आणि सर्व शासकीय रुग्णालय व 1350 अंगीकृत रुग्णालयामार्फत 1356 उपचार झालेले आहेत. तर लाभार्थी कोण कोण असतं, सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेत नोंदणी समाविष्ट कुटुंब, म्हणजे खूप असे दारिद्र्य रेषेखालचे जे कुटुंब असतात ना त्यांच्यासाठी योजना आहे. अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब, मग आता याच्यामध्ये पिवळी अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका, ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांना ही योजनेचा लाभ घेता येतो. शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबे, म्हणजे जे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा नाही आहे. म्हणजे शासकीय निमशासकीय कर्मचारी, म्हणजे ज्यांचं उत्पन्न वर्षाचे खूप जास्त आहे, 10 लाख 5 लाख अशांना हे नाही आहे सुविधा. तर आश्रमशाळेतील विद्यार्थी, अनाथालयातली मुले, आश्रमातील महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कुटुंब, बांधकाम कामगार यांच्यासाठी ही सुविधा आहे. अपघातात जखमी महाराष्ट्राबाहेर व देशाबाहेर रुग्ण, म्हणजे अपघातात एखादे ॲक्सिडेंट झाला, रोड ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस, किंवा मग कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट होतातच ना, त्यावेळेस ह्या योजना असतात. कोणती, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर त्याच्यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना. याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागतील, तर शिधापत्रिका म्हणजे आपलं हे राशन कार्ड आणि फोटो, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड म्हणजे मतदान कार्ड आणि पॅन कार्ड, आणि आपण महाराष्ट्र राज्याचा असलेला रहिवासी पुरावा द्यावा लागतो. आणि अर्ज कुठं करायचा, तर अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र रुग्णाला लाभ मिळवून देण्यासाठी मदत करेल. म्हणजे ते जे आपले रुग्णालय असतात शासकीय, तिथं जाऊनच आपल्याला हे फॉर्म भरायचा असतो. ज्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी हे आपल्याला भेटतं. तर मुख्यमंत्री सहायता निधी, म्हणजे आपल्याला मुख्यमंत्र्याकडून कधी सहायता निधी भेटतो आणि त्या निधीच्या बाबतीत आपण काय काय कागदपत्रे पाहिजे
आणि कसा अर्ज करायचा याविषयी आपण माहिती घेऊयात. त्याचे उद्दिष्ट काय आहे तर खालील प्रसंगी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. म्हणजे कसं, राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तीमधील अपस्थिग्रस्त व्यक्तींना मदत करणे. जातीय दंगलीत मृत व्यक्तीच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना. दहशतवादी हल्ला म्हणजे आपला आताशी काश्मीरमध्ये जे पुलवामा तिथं झालेला हल्ला, पुन्हा हे दहशतवादी काश्मीरमध्ये होतात ना, त्या तशा लोकांनासुद्धा हे होतात. पुन्हा मुंबईमध्ये झालेला अटॅक. रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्यांचे खूप म्हणजे उपचार करणं अवघड जातं, ज्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च लागतो, त्यांच्यासाठी ह्या योजना आहे. अपघाती मरण पावलेल्या मोटार, रेल्वे, विमान, जहाज व अपघात वगळता व्यक्तीच्या वारसांना या योजनेचा लाभ भेटतो. आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलन आयोजित करण्यासाठी, शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनाच्या इमारती बांधण्याकरता अंशतः आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करते. तर अर्ज कुठं करावा तर ही तुम्हाला साईट दिसत असेल, मी तुम्हाला मोठी करून दाखवते. ही साईट लिहून घ्या आणि या साईटवर तुम्ही अर्ज करू शकता. ही जर साईट नाही दिसली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पर्सनली तिथे टाकून देईल. ठीक आहे. तर पुढचं पाहूया. आता ही आहे आपल्या ह्या झाल्या सरकारच्या योजना. तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या मैत्रिणींना, नातलगांना या योजनेचा लाभ घ्यायला सांगा. आता आपण पाहूया कृषी व पशुपालन. म्हणजे भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने सुद्धा कृषी आणि पशुपालनाच्या पण काही योजना दिलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओकडे जाऊयात, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हीच म्हणाल खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि मग तुम्ही व्हिडिओ पाहायचं कंटाळा येईल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. आपण नेक्स्ट सिरीज घेऊन येऊ, त्यावेळेस मी तुम्हाला या सगळ्या कृषी आणि पशुपालनाच्या योजनाविषयी माहिती सांगेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा, आणि काही याच्यात माझ्या काही चुका असतील, नाही तर मग काही अजून तुम्हाला योजनाविषयी माहिती सांगायची असेल, माहिती करून घ्यायची असेल, कोणत्या काही योजना माहिती नसतील त्याविषयी पण सांगा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.